चला सर, आज काय ऑफिस झाडून जायचंय काय? अरे गेले सगळे. सगळे गेले असतील, आपापल्या घरी पोहोचले असतील. चला, तुझी कुठे तंद्री लागली? नाही काय नाही. बरं ऐक नाही यश, आज कुठेतरी बाहेर जाऊन यार जेवायला. मला कंटाळा आलाय रे रुटीनचा. जरा काहीतरी बाहेर जाऊ, गप्पा मारू, मज्जा करू. किती महिन्यात आपण रात्रीची मुंबई पाहिली नाही रे. ठीक आहे चल जाऊ. चला. ऐक ना, काय? आय नो मी सकाळी थोडासा ओव्हर रिॲक्ट झालो. रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आहे ठीक आहे यार, चल. पण तू बोलतोयस ना ते बरोबर आहे सगळी. माझ्या डोक्यात हा विचार जात नाहीये. आपण जेव्हा ऑफिसला किंवा कामावर येतो समीर, तेव्हा आपण कुठलंही बॅगेज घेऊन येत नाही. आपण घरी कोणाला सोडून आलेलो नसतो, आपला जीव कुठे अडकलेला नसतो. पण ज्या तमाम बायका काम करतात त्या कामावर येताना घरी आपल्या मुलाबाळांना सोडून आलेले असतात. आपण मग म्हणजे त्याच्यात आपण काय करू शकतो? आपण खूप काही करू शकतो समीर, आणि आपल्याला ते करायलाच हवं. म्हणजे एम्प्लॉईज आपले काय आहेत? ह्युमन रिसोर्स, राईट? राईट. सो ह्युमन रिसोर्स आपला आउटपुट 100% तेव्हाच देईल समीर, जेव्हा ते फक्त फायनान्शियली नाही तर इमोशनली सुद्धा सिक्युअर असतील. मी तुला समजवतो. आज मी दिवसभर नेहाला बघत होतो. तिने ऑफिसची सगळी कामं केली, पण तरीही तिचं लक्ष नव्हतं. कारण तिचा जीव परीमध्ये अडकला होता, जी आज पहिल्यांदा एका डे केअरमध्ये होती. नेहा इज जस्ट अन एक्झाम्पल. तिच्यासारख्या अशा अनेक बायका, मुली, वर्किंग विमेन आहेत ज्या कामावर येताना घरी आपल्या मुलांना किंवा अजून कुठेतरी त्यांना सोडून आलेले असतात. मला एक सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे? आपण जर का आपल्या कंपनीमध्ये डे केअर सुरू केलं तर? डे केअर? पाळणाघर. लुक ॲट इट लाईक अ CSR इनिशिएटिव्ह ऑफ द कंपनी. म्हणजे आपण जर काही फॅसिलिटी सुरू केली तर खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपल्याकडे काम करणाऱ्या आपल्या कंपनीजमध्ये, ऑफिसेसमध्ये, ब्रांचेसमध्ये अनेक बायका काम करतात. त्यातल्या ऑलमोस्ट 70% बायका कोणाच्या तरी आई आहेत. त्या जेव्हा ऑफिसला येतात तेव्हा मुलाबाळांना सोडून येतात. त्यांचा जीव तिकडे अडकलेला असतो. तू म्हणतोस ते बरोबर यश. सी काय ना, इथे कामाला आलेल्या बायकांचं लक्ष त्यांच्या मुलांमध्ये असतं. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जी प्रोडक्टिव्हिटी येते ती 60 ते 70% असते. पण तीच जर मुलं त्यांच्या भोवताली असतील तर ही प्रोडक्टिव्हिटी 100% येईल. याचा कंपनीलाही फायदा होईल आणि मुळात त्या आया सुद्धा किंवा त्या बायका सुद्धा सगळ्या निर्धास्तपणे काम करू शकतील. यश, तुझी आयडिया 100% चांगली आहे. चांगली आहे ना? लगेच आजोबांना सांगूया, त्यांची परमिशन घेऊया. हा बोल यश. ऐका ना, माझ्या डोक्यात एक प्रोजेक्ट, राधा एक प्रपोजल आहे. तुमची परमिशन हवी होती. परमिशन दिली, ग्रांटेड. पुढे. अहो पण काय प्रपोजल आहे ते ऐकून तरी घ्या. काही गरज नाही. अरे तू जे काही प्रपोजल ठरवलं असेल ना ते तू पूर्ण विचार करून ठरवलं असणार. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. त्यामुळे जे काही प्रपोजल असेल ते डन करून टाक. आता सगळ्या गोष्टी मी तुझ्यावर सोपवल्यात. नाव यू आर द बॉस. ओके थँक्स. आम्ही येतो लगेच घरी. बाय. ओके. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय जग्गूनी परमिशन दिलेली आहे. अरे आपला जग्गू आहेच खास. चला जायचं ना जेवायला. चल चल, कुठे जाऊया? कुठे गेलं कुठे बाबा? हा सापडलं बाबा. खुश. ए मी काय म्हणतो, मी उद्या सकाळी बँकेत जाऊन येतो. कारण काय आहे, लॉकरमध्ये तुझे थोडे दागिने आहेत, काही FD रिसिट्स आहेत, ते सगळं बघून येतो. कारण आता आपल्याला घर विकायचं तर या सगळ्या गोष्टींची सुद्धा काहीतरी व्यवस्था लावावी लागेल ना. हो ठीक आहे. अरुणा,
अगं आता तू अशी खचलीस तर मी कोणाकडे बघू? आणि मला सांग, हा घर विकायचा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला होता ना? तू मला हो म्हणालीस ना, मग आता कशाला डोळ्यात पाणी काढतेस? हो, मीच म्हटलं होतं घर विकूया म्हणून, पण हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं हो. इतकी वर्ष या घरात संसार केला आणि आता एकदम हे घर सोडून जायचं. मला माहिती आहे की आपण आपल्या नेहासाठी हे सगळं करतोय, पण हे पचवणं इतकं सोपं नाहीये हो. मग अशी परांजपे गेले आणि असं वाटलं की सगळंच निसटून गेलंय आपल्या हातातून. आपलं घर, आपली लेक, आपली नात, सगळंच. प्लीज अरुणा, धीर धर, मनाला आवर घाल. अहो, आयुष्यभर मी माझं मन आवरतच बसायचं का? माझ्या मुलीला नेलं यानं माझ्यापासून दूर, तरी मी कशी बशी माझ्या मनाची समजून घातली. नाही आहे आपल्या नशिबात आई, पण तरीही आपण जगूया. आजूबाजूच्या लोकांवर प्रेम करूया, माया करूया. आणि मग काही वर्षांनी नेहा आली शेजारी राहायला. म्हटलं आपलं नशीब पालटतंय. कधीही नशिबात नसलेलं आई पण देवानी आपल्या ओंजळीत घातलंय. परीचा जन्म झाला तेव्हा तर आपण किती आनंदात होतो. वाटलं की जणू आपल्यालाच नाच झालीये, पण नाही, त्याला माझं सुख बघवतच नाही. म्हणून आता आपल्या लेकीला आणि नातीलाही आपल्यापासून दूर नेतोय तो. तू लेक मानतेस ना तिला, म्हणजे आपण मानतो ना. मग आपल्या लेकीला मदत करताना तिच्या सुखासाठी आपल्या पदरात थोडस दुःख पडलं तर सोसूया की. पण आयुष्यभर आपण एकमेकांना साथ दिली ना, आणि आता पुन्हा एकदा मला तू आणि तुला मीच आहोत ग. पण एकमेकाच्या सोबतीने जगूया, एकमेकांसाठी पुन्हा एकदा. आणि तू मला म्हणतेस ना की मी खूप हट्टी आहे, म्हणतेस की नाही, आणि लहान मुलासारखा वागतो. आता तू मला तुझं लहान मूल समज. ए, परी आली. परी बाळा, ये ग माझी बाळ. दिवसभर फक्त तुझीच वाट बघत होतो आम्ही. कधी एकदा संध्याकाळ होती आणि कधी तुला बघते असं झालं होतं आम्हाला.